नमस्कार. हा व्हिडिओ मी यांच्यासाठी केलेला आहे ज्यांनी कमळाचे जे ट्यूबर्स आहेत किंवा कमळांचे जे कंद आहेत ते खरेदी केलेले आहेत. ते कंद ज्यावेळेला तुमच्याकडे घरी येतात त्यावेळेला ते अनबॉक्सिंग कसे करायचे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कमळांचे कंद ज्यावेळेला आपण लावतो त्यावेळेला त्याची टब साईज काय असायला पाहिजे, त्या टब साईजप्रमाणे ती कमळं लावलीत तर ती चांगल्या पद्धतीने वाढतात. जी लहान कमळं असतात त्यांना मोठ्या टबमध्ये लावून ती चांगली सर्व्हाइव्ह होत नाहीत आणि मोठी कमळं असतात ती छोट्या टबमध्ये राहून ती सर्व्हाइव्ह होत नाहीत. आम्ही जे तुम्हाला त्याचं PDF पाठवलेलं आहे, जे ब्रोशर पाठवलेलं आहे कमळांच्या कंदांचं, ते लिहिलेलं आहे की लोटसची साईज मीडियम आहे का लार्ज आहे का स्मॉल आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती तिथे टबची साईजसुद्धा लिहिलेली आहे. योग्य वातावरण मिळालं तर कमळ अगदी तसं सोपं आहे आणि ते सहज ग्रो होतं आणि त्याला फार रोबस्ट आहे, सहज ते मरत नाही. पण त्याला त्याच्या आयडियल कंडिशन्स बाकी मिळायला लागतात. की कंद लागवड करायची कशी, अनबॉक्सिंगच्या नंतर ज्या वेळेला कंद आपण त्याच्यानंतर त्याची काय काळजी घ्यायला लागते आणि कंद लावण्यायोग्य झालाय की नाही, कंद कसा लावायचा, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अनबॉक्सिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे असा एखादं शार्प काहीतरी घेऊन बसायचं, जे कटर असेल किंवा काहीतरी, आणि व्यवस्थित खाली बसून अनबॉक्सिंग करायचं. कोणत्याही पद्धतीने घाई गडबडीत किंवा अवघड ठिकाणी किंवा असं उभ्या उभ्या करायचं नाही, कारण ते आतमधला जो कंद आहे त्याच्या आतमध्ये जर काही ब्लेड गेली आणि ते जर का तुटलं तर आणि कापला गेला तर तो कंद वाया जातो. तो कंद खूप टाईटली पॅक केलेला असतो, कारण त्यांनी हलू नये आणि हलून त्याचं काही मोडू नये, टिप्स वगैरे ह्यासाठी तो टाईटली पॅक केलेला असतो. त्याच्यामुळे तो अगदी ह्या बॉक्सच्या जवळ असतो आणि त्याच्यामुळे हे फार अलगदपणे ते नीट अनबॉक्स करायचं असतं. तर ह्याच्यामध्ये हे कंद आलेले आहेत. प्लास्टिकच्या पिशवीच्या आतमध्ये कंद ओल्या कागदामध्ये ठेवलेले असतात, तर ते सुद्धा अतिशय व्यवस्थित अलगद हाताने खूप शांतपणे करायची गोष्ट आहे. हा ओला केलेला कागद आहे. वाव, कंद एकदम छान आहे. ह्याला ऑलरेडी मुलं आलेली आहेत, म्हणजे हा अगदी लगेच लावण्याच्या योग्य आहे. हा इथे तुटलेला असावा पण त्यांनी तो असंच म्हणून एक्स्ट्रा म्हणून दिला आहे. ह्याचा कोणताही भाग तुटलेला नाही आहे. हा असाच एक छोटंसं काहीतरी, पण हे जगू शकतं. आता मी खूप तसा अनुभव माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे त्याने मला हा पाठवला असेल की हा तुटलेला आहे, पण जगला तर ठीक, नाही जगला तर नाही. आणि कमळाच्या कंदावरती हे असं लिहिलेलं असतं की ह्याचं काय नाव आहे. दुसरा कंद आहे, याचं नाव आहे श्वेता. हा सुद्धा एकदम छान आहे. कंद व्यवस्थित आलेला आहे, कंडिशन त्याची व्यवस्थित आहे. कंद ज्यावेळेला येतो त्यावेळेला जनरली त्याला अशा 2 टिप्स असतात, 2 हे असतात आणि त्याला एक ग्रोईंग टिप असते आणि ही ग्रोईंग टिप ह्याच्या आतमध्ये आहे. हे त्याच्या वरचं साल असतं ग्रोईंग टिपच्या वरचं, आणि ते आता बसते इथून त्याचं हे येईल, चीक बाहेर येईल. जर का ते खूप लवकर साल काढलं तर ह्या इथून चीक येतो. तो चीक आला तरी काही तसा प्रॉब्लेम काही नाही, ते पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ते व्यवस्थित होऊन जातं. हे सुद्धा त्याच्यावरचं साल आहे, सो हे काढून टाकायला हरकत नाही. ती साईज जी कंदाची असते ती जेवढा कंद छोटा असतो तेवढं त्याला मुळं पटकन येतात आणि तेवढं ते पटकन वाढायला सुरुवात होते. पण आता ह्या इथे जे आम्ही कंद ठेवलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही, इथे जे कंद ठेवले आहेत, हा जो कंद आहे हा प्रचंड मॅसिव्ह आहे, खूप मोठा आहे. म्हणजे आता ह्याच्याप्रमाणे याची साईज बघा केवढी मोठी. हा खूप मॅसिव्ह कंद आहे. हा कंद जो आहे हा जर का डॉर्मंट झाला आणि तो व्यवस्थित त्याला जर का जगायचं असेल तर तो उत्तम रीतीने जगू शकतो, कारण त्याच्या स्वतःमध्ये खाणं खूप असतं, खाद्य खूप असतं. पण त्याला मुळं येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा लेट होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची ग्रोईंग टिपसुद्धा तुटलेली आहे. पण ह्या तरीसुद्धा काही प्रॉब्लेम काही नाही आहे, कारण ही इथे एक ग्रोईंग टिप आहे आणि ही दुसरी ग्रोईंग टिप आहे. त्याच्यामुळे हे 2 वेगवेगळे कंद आहेत. ह्या इथून जरी तो कापून टाकला तरीसुद्धा चालू शकेल. मोठे कंद असतात ह्यांना मुळं यायला थोडा वेळ लागतो, पण जे छोटे छोटे असतात त्यांना पटकन सहज मुळं येतात. हा जो कंद आहे ह्याच्यामध्ये ह्या 2 त्याचे छोटे ट्यूबर्स आहेत आणि हे एक ग्रोईंग टिप आहे, हे दुसरं ग्रोईंग टिप आहे. आणि ह्याला ज्या वेळेला अशी मुळं येतात त्यावेळेला हा कंद लावण्यासाठी एकदम परफेक्ट कंडिशनमध्ये असतो. इथे सुद्धा ह्याला मुळं आलेले आहेत, या इथे, आणि ह्या इथे सुद्धा मुळं आलेली आहेत, या इथे सुद्धा ह्याला मुळं आलेली आहेत.
त्याच्यामुळे हा कंद लगेचच्या लगेच पाण्यामध्ये जायला रेडी आहे, म्हणजे जमिनीमध्ये जायला रेडी आहे. पण ह्याला आपल्याला थोडे दिवस फ्लोट करावा लागतो. आता फ्लोट करायला ठेवताना हे असं पाणी जे असतं स्वच्छ पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये फंजीसाईड, आता ह्याच्यामध्ये फंजीसाईड घातलेलं आहे, पावडर्ड फंजीसाईड असतं ते एक चिमूटभर, म्हणजे अशा एवढ्या एकाच कंदासाठी, आता हे आमचे बरेच आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात थोडं जास्त लागतं, पण ह्या एकाच कंदासाठी चिमूटभर 2 चिमूट पावडरचं कोणतंही फंजीसाईड चालतं, ते पाण्यात घालायचं आणि मग नंतर आपण आपल्या पाण्यामध्ये त्याला स्वच्छ पाण्यामध्ये फ्लोट करायला ठेवून द्यायचा. मुळं जरी नाही आली आणि हा असा जरी हिरवट झाला तरीसुद्धा आपण लावला तरी चालू शकतो, कारण हा जो सीझन आहे आत्ता जे कमळ लावण्याचा जो सीझन आहे, म्हणजे फेब्रुवारी किंवा जानेवारी एंड, हा सीझन एकदम आयडियल आहे, कारण ह्या वेळेला उष्णता वाढत जाते आणि त्यावेळेला कंद नॅचरलीच त्यांच्या डॉर्मन्सीमधनं बाहेर येत राहतात. त्याच्यामुळे हा असा हिरवट झालेला जरी कंद असला तरी तो सुद्धा लावला तरी चालतो, पण एक 2-3 दिवस आपण पाण्यामध्ये त्याला फ्लोट करू शकतो. हा जो मुळा आलेला कंद आहे हा सुद्धा पाण्यामध्ये फ्लोट करून नक्की राहील अजून 2 दिवस. जर का त्याला पण माती नाही दिली तर ही मुळं निघून जातात आणि कंद परत झोपायला सुरुवात करतो, म्हणजे डॉर्मन्सीमध्ये जातो. तर हा कंद आपण लगेच लावून टाकणार आहोत आणि या इथे त्याच्यासाठी ड्रम्स तयार केलेले आहेत, तर त्या ड्रममध्ये आपण तो लावून टाकणार आहोत. कंद लावण्यासाठी ह्या ड्रमची काय मेजरमेंट असायला पाहिजे हे मी आता दाखवणार आहे. हा 300 लिटरचा हा ड्रम असतो, ऑइलचा ड्रम, साधारण एवढा ड्रम असतो तो, आणि त्याला वरच्या बाजूला 2 अशी बुचं असतात आणि त्या बुचा पॅक करून त्याला एमसील दोन्ही बाजूनी लावून आपल्याला ते ठेवायचं असतं. तर ह्या ड्रमची जी मेजरमेंट आहे ही साधारणपणे 2 फुटाला 1.5 इंच कमी अशी एवढी त्याची ही आहे, म्हणजे 23 इंच त्याची ही आहे, त्याचं डायमीटर आहे. आणि उंची दाखव, 18 इंच पाणी बसणार आहे, म्हणजे इथे 18 इंच म्हणजे 1.5 फुटापेक्षा थोडंसं जास्त. पण हे थोडेसे कमी जास्त होतात, कारण ते कट करताना जर का बरोबर मध्ये नाही कापले तर साधारण ते थोडेसे कमी जास्त होतात. तर थोडक्यात म्हणजे 1.5 फूट बाय 1.5 फूट असा जरी असला तरीसुद्धा ड्रम पुरेसा असतो. ही जी ड्रमची साईज आहे ही मोठी जी कमळं असतात, जी लार्ज लोटस किंवा एक्सेल लोटस लिहिलेली असतात, त्या लोटससाठी हे ड्रम्सची साईज बरोबर असते. मीडियम टू लार्ज जी कमळं असतात त्यांना जर मोठ्या टबमध्ये लावलं तर मोठी फुलं येतात, छोट्या टबमध्ये लावलं तर छोटी फुलं येतात. पण काही कमळं जी असतात ती अगदी हमखास मोठीच असतात, त्यांना लहान टब चालत नाहीत. उदाहरणार्थ बुच्छा आहे किंवा ब्लड ड्रॉप आहे किंवा सहस्त्रदळ आहे, तर अशा कमळांसाठी मोठेच टब लागतात. काही जी कमळं असतात जी छोटी असतात, उदाहरणार्थ ग्रीन लिटिंग किंवा ग्रीन ॲपल, ही जी कमळं आहेत ही ह्याच्यामध्ये राहू शकतात, किंवा लियांगली किंवा न्यू स्टार, ह्या जातीची जी कमळं आहेत ही जी स्मॉल टू मायक्रो टू स्मॉल लोटस आहेत ही ह्याच्यामध्ये लावायची असतात. ती जर का ह्याच्यामध्ये लावली तर ती खूप उंच येत नाहीत, वरती त्याचे फुलं येत नाहीत, त्याची कमळं खाली राहतात, पाण्याच्या जवळ राहतात. पण येलो पिओनी जे कमळ आहे ते अशा ह्या मोठ्या ड्रममध्ये लावलं तर फुलं अशी मोठी मोठी येतात त्याला, आणि छोट्या ड्रममध्ये लावलं तर फुलं जरा छोटी साईज येते. तर हा ड्रमसुद्धा चालू शकतो. आता ह्याच्या डायमेन्शन्स आपण बघूया. 21 इंच ह्याचं विड्थ आहे, रुंदी आहे, आणि त्याची उंची 12 इंच उंची, म्हणजे 1 फूट उंच आहे तो. कमळाचं कसं असतं की त्याला रुंदी जास्त लागते, कारण त्याची जी रिंग तयार होते, त्याची जी ट्यूबरची रिंग तयार असते ती अशी रिंग तयार होते, अशी साईडनी त्याची अशी गोल अशी ते कमळं अशी बाजूबाजूनी वाढतात. त्याच्यामुळे कमळाला असा पसरट वस्तू लागते, त्याला अशी उभट वस्तू नाही चालत. उभं म्हणजे आता ते जे ग्रो बॅग आहे ती जशी उभट आहे तशी उभट, त्याला उंची जास्त नसली तरी चालू शकते, पण जे जास्त नसले म्हणजे त्याला तेवढी उंची लागते जेवढी त्याला असायला पाहिजे, पण उंचीपेक्षा त्याला जी रुंदी आहे ती महत्त्वाची असते. कमळाचा ड्रम ज्यावेळेला मातीने भरलेलाच असतो त्यावेळेला, आता हा जो ड्रम आहे ह्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी माती भरलेली, आणि ह्याच्यात पाणी ज्यावेळेला घालतो त्यावेळेला ते माती अजून थोडीशी खाली बसते. आता ही लाल माती आहे, हे दगड नाही आहेत, हे माती आहे. तर ही अशी पाणी घातलं की ती सगळी पूर्ण चिखल माती होऊन जाते. तर ही लाल माती त्याला पुरेशी असते. कमळाला ऑर्गॅनिक मॅटर जास्त असलेली माती बिलकुल चालत नाही, म्हणजे शेणखत किंवा खूप काळी माती त्याला फारशी नाही आवडत. जी माती जास्त गच्च बसू शकते ती माती त्यांना आवडते. शेणखत घालायचं असेल तर थोड्या प्रमाणामध्ये शेणखत घालू शकतो, पण जसं ह्या आता वांगी आहेत किंवा आपल्याला जर का जास्वंदी लावायची आहेत
किंवा दुसरी काही फुलझाडं लावायची असतील तर त्याच्यामधली ही जी माती आहे ही जर बघितली तुम्ही तर ही पूर्ण काळी काळी मस्त छान माती आहे आणि हिच्यात भरपूर शेणखत आहे. तर आणि पोरस माती त्या अशा झाडांना लागते. तर तशी पोरस माती कमळांना चालत नाही, त्याला एकदम गच्च बसणार, तिथेच त्याला ते मुळं त्याची पसरू शकतात, अशा पद्धतीची त्याला ती माती लागते. तर माती ज्यावेळेला तुमच्याकडे कमळं तुम्ही ऑर्डर केलेली असेल त्यावेळेला ह्याच्यातला एखादा जो कोणता तुमचा रेग्युलर तुम्हाला जो पाहिजे असलेली जी साईज आहे त्या साईजप्रमाणे ड्रम आणून ठेवून त्याच्यामध्ये अशी मातीची तयारी करणं ही पहिली स्टेप आहे. आणि त्याच्यानंतर हे जसं कमळ आत्ता आलं आणि त्याला मी फ्लोट करत ठेवलं आहे, तर हे असं फ्लोट करत ठेवायचं आणि त्याच्यानंतर ती लावायची कशी हे मी आता दाखवणार आहे. कमळ लावण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या इथे समोर आहेत. एक तर आपल्याला कमळाचं ट्यूबर ज्याला अशी मुळं आलेली आहेत, त्याच्यानंतर एक प्लास्टिकची पिशवी की ज्याच्यामुळे आपण ज्यावेळेला पाणी भरू त्यावेळेला ते माती उधळून बाहेर येत नाही, तर म्हणून प्लास्टिकची पिशवी. आणि पाण्याचं जे काही सोय असेल ती, आता हे आमच्याकडे इथे पाण्याचा पाईप आहे, तर ह्या एवढ्या गोष्टी त्याला लागतात. कमळ ज्यावेळेला आपण लावतो त्यावेळेला कमळाची अशी रिंग तयार होते असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. त्याच्यामुळे कमळ लावताना नेहमी साईडला लावायचं असतं आणि ज्यावेळेला कुमुद किंवा वॉटर लिली लावतो त्यावेळेला ती मध्ये लावायची असते. ह्या कमळाचं नाव आहे कँडी मिल्क आणि हे एक पांढऱ्या रंगाचं कमळ आहे, म्हणून आता हे माझ्याकडची मी पांढरी रिबीन त्याला लावलेली आहे. तर रिबीन जे आहे आयडी ते वरती राहील अशा पद्धतीने आपण लावणार आहोत. कमळ लावताना रिबीन काढायचं बिलकुल हे नका करू, कारण ज्यावेळेला आत्ता आपल्याला ते लाल पिवळं हिरवं कमळ दिसतं, पण ज्यावेळेला तुम्हाला ते वाढेल तुमच्याकडे आणि त्यावेळेला तुम्हाला त्याचे नाव सांगायला, नाव लक्षात ठेवायलाही तुम्हाला त्याची मजा येणार आहे. तर त्याच्यामुळे नाव त्याचं जे आयडी आहे ते मिस करू नका. हे मिस आयडी सकट त्याला लावायचं. आता अशा पद्धतीने आपण लावणार आहोत की त्याची जी ही ग्रोईंग टिप आहे ही वरती राहायला पाहिजे आणि मुळं सगळे त्याच्या आतमध्ये गेली पाहिजेत. त्याचं आयडी जे आहे ते आपण वरती ठेवणार आहोत. एवढ्या मोठ्या टबसाठी साईजसाठी एवढा एक कंद म्हणजे खूप होतो, त्याची खूप भरपूर रिंग तयार होते. पाणी भरताना अशी माती प्लास्टिकने कव्हर करून टाकायची. पूर्ण प्लास्टिक आपण त्याच्यात जिथे हे पाणी पडतं आहे त्याची खाली प्लास्टिक पाहिजे, म्हणजे मग हे पाणी जे आहे उधळत नाही. जर का त्याच्यावर डायरेक्ट पाणी टाकलं तर बाकी ते चांगल्यापैकी उधळतं. आणि मग एवढ्या मातीमध्ये जाण्यासाठी म्हणून आपण पाणी हे थोडं जास्त भरतो आहे. पण हे कमळाचं जे टिप आहे, हे जे ग्रोईंग टिप आहे हे आपल्याला बाहेर थोडंसं त्याला कमळाला हे जे पानं येत आहेत ती पानं त्याला पानाला सूर्यप्रकाश दिसला पाहिजे अशा पद्धतीने ते पाणी आपण भरायचं. अलगद असं प्लास्टिक बाजूला बांधून टाकायचं. मातीमध्ये पाणी जातं त्याच्यामुळे असं बबल्स येतात त्याच्यातून. हे त्याचं आयडी इथून क्लिअरली व्हिजिबल आहे. त्याचं ग्रोईंग टिप बाहेर असायला पाहिजे आणि बाकीचा सगळा कंद आतमध्ये टाकायचा मातीमध्ये. खूप जास्त खोल करायचा नाही. हा जो कंद आहे हा पण आता लागवडी योग्य झालेला आहे. ह्याला मगाच्या एवढी खूप व्हिजिबल मुळं दिसत नाही आहेत, पण ह्या इथे जर बघितलं तर दिसत आहेत की इथे व्हाईट कलरची मुळांची ग्रोथ सुरू झालेली आहे. इथे सुद्धा त्याला असे इथे हात लावला, पॅल्पेट केलं तर इथे सुद्धा त्याचे ते छोटे छोटे मुळांचे हे बाहेर आलेले आहेत आणि पांढऱ्या रंगाची मुळं थोडीशी दिसायला लागतात. ह्या इथे सुद्धा ती थोडी 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 दिसायला लागलेले आहेत. तर हा ग्रीन लिटिंग चुआई म्हणून पिवळ्या रंगाचं डार्क येलो कलरचं हे आहे कमळ आहे आणि त्याला पण आपण आता लावून घेणार आहोत. जे कमळ आहे ह्याचं एक ग्रोईंग टिप सरळ चाललं आहे, दुसरं ग्रोईंग टिप ह्या बाजूला आहे, तिसरं ग्रोईंग टिपसुद्धा ह्या बाजूला आहे. सो 3 ग्रोईंग टिप्स आहेत त्याला आणि 2 शिवाय त्याला स्वतःचे ट्यूबर्स आहेत. तर हे असं जे कमळ आहे हे ज्यावेळेला आपण ह्या ड्रममध्ये लावू त्यावेळेला ते ह्या कोपऱ्यात नाही लावायचं, कारण त्याचे जे ग्रोईंग टिप्सची त्या बाजूला जाईल डायरेक्शन, त्याच्यामुळे त्याला ह्या कोपऱ्यामध्ये लावायचं म्हणजे त्याला बाकीचं टब इथे पसरायला मिळतो. माती ही आहे, माती म्हणजे हा दगड नाही, खडक नाही, दगड नाही आहे ती. इथे आता ह्याचे 2-3 वेगवेगळ्या उंची आहेत आणि ह्याला इथे मुळं आलेले आहेत, त्याच्यामुळे हा आपण असा लावायचा म्हणजे मग हे खाली जाईल. हे वरती असायला पाहिजे, इथे सुद्धा ह्याला मुळं आलेले आहेत. हे वरती असायला पाहिजे, हे वरती असायला पाहिजे, हे वरती असायला पाहिजे. आयडी त्याचं वरती ठेवायचं आणि जिथे जिथे मुळं येऊ शकणार आहेत म्हणजे आता ह्या इथे मुळं येणार आहेत आतमध्ये घालून टाकायचं.
तर आता तिसरं जे ग्रोईंग टिप आहे ते खाली गेलेलं आहे, पण ठीक आहे, हे एक ग्रोईंग टिप वरती आहे आणि हे दुसरं ग्रोईंग टिप वरती. तर ह्या कमळाला आपण पानं आलेली आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण वरती वाढवलं तरी चालणार आहे. पानांना त्याच्यात ताण बसला पाहिजे. हे जे ग्रोईंग टिप आहे किंवा ह्याची कमळ आहे, ह्याच्या वरती एवढं 2 बोटं एवढं हे पाणी आहे, 2 किंवा जास्तीत जास्त 3 बोटं. म्हणजे ह्या कमळाला किंवा ह्याला वरचं सूर्यप्रकाश दिसला पाहिजे की कुठे जायचं आहे. आधी जे पाणी असतं त्याच्यामध्ये जर पाणी वाढवायचं असेल तर हे असं साईडनी अलगद त्याला हात देऊन वाढवावं लागतं. हे जे कमळ आपण आता लावलं त्याला पानं आलेली होती आणि हे पानं तर जस्ट पाण्याच्या वर राहील एवढं ते ठेवायचं आपण, त्याची सध्याची माती, सध्याची पाण्याची लेवल, आणि मग नंतर ते हळूहळू वाढवायचं पाणी. जसं जसं ते पाणी वरती येईल, पानं वरती येतील.